जयंत पाटलांनी भोंदूबाबा खरातकडे केली होती रक्तानं अंघोळ. गोपीचंद पडळकर यांच्या आरोपानं खळबळ. नक्की काय घडलंय पाहूया. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं राज्यात खळबळ माजलीय. कित्येक महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार केल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणानं आता राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पडळकरांच्या मते जयंत पाटील यांनी अशोक खरातशी निकटचे संबंध ठेवले होते आणि त्याला विविध प्रकारे मदत केली होती. जयंत पाटील आपल्या मुलासोबत मिरगाव इथं खरातकडे गेले होते. तिथे त्यांनी रक्ताची अंघोळ केल्याचा दावा पडळकरांनी केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. जयंत पाटील यांनी अशोक खरातला ईश्वरपूर इथं आणलं होतं. तिथं खरातनं काय कार्यक्रम केले याची चौकशी व्हावी असंही पडळकर यांनी म्हटलंय. खरातच्या घर आणि संस्थेला दारणा धरणातून 40 किलोमीटर लांबीची